एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे. जर तुम्हालाही तुमचे डाऊट्स माझ्यापर्यंत पोहोचवायचे असतील, तर आपण ह्याच्याबद्दल व्हिडिओच्या एंडला बोलणार आहोत. गणित दिलेलं आहे, ए हा बच्या दुप्पट वेगाने काम करतो. तर क हा अ व ब च्या दोघांच्या एकत्रित कामाइतके काम करतो. जर अ हा स्वतंत्रपणे काम 12 दिवसात संपवितो, तर ते दोघे मिळून हे काम किती दिवसात करतील? आता ह्याला तुम्ही क्षमता पद्धतीने सोडू शकता. कसं ते बघूया. बघा काय दिलेलं आहे, अ हा बच्या दुप्पट वेगाने काम करतो. समजा मी इथे लिहिलं अ, इथे लिहिला ब. अ हा बच्या दुप्पट काम करतो. म्हणजे मी इथं जर म्हटलं की ब प्रत्येक दिवशी काही काम करतोय. समजा की आपण समजूया एक खुर्ची बनवतोय. काय करतोय? ब हा प्रत्येक दिवशी एक खुर्ची बनवतोय. तर अ हा त्याच्या दुप्पट खुर्च्या बनवेल, म्हणजे 2 खुर्च्या बनवेल. ठीक आहे, तर दोघं मिळून एकत्रित किती काम करणार आहेत? तर 3 काम करणार आहेत. पुढे काय दिलेलं आहे? तर क हा अ व ब च्या दोघांच्या एकत्रित कामाइतके काम करतो. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की अ हा ज्यावेळेस 2 काम करत असेल, ब हा त्यावेळेस 1 काम करत असेल आणि दोघं मिळून 3 काम करत असतील आणि दोघांचे मिळून कोण काम करत असेल? क. म्हणजेच तुम्हाला काय भेटलेलं आहे? इथे गुणोत्तर भेटलेलं आहे आणि हेच खूप महत्त्वाचं आहे. इथपर्यंत आलं तुमचं अर्धगणित सुटलेलं आहे. बघा अ 2, ब 1 आणि क किती आहे? 3. आता काय दिलंय? जर अ हा स्वतंत्रपणे 12 दिवसात काम संपवितो. आता इथे आपण ह्या काय घेतल्यात? क्षमता. आपण ह्याला गुणोत्तराला काय मानलं की हे प्रत्येक दिवशी, हे कन्सेप्ट समजून घ्या. प्रत्येक दिवशी खुर्च्या बनवतात. प्रत्येक दिवशी खुर्च्या बनवतात. ठीक आहे. म्हणजे अ 2च खुर्ची बनवतो, ब 1च खुर्ची बनवतो आणि क 3 खुर्च्या बनवतो. तर अ जर प्रत्येक दिवशी 2च खुर्च्या बनवतोय. अ जर प्रत्येक दिवशी काय करतोय की 2च खुर्च्या बनवतोय. आणि त्याने पूर्ण काम किती दिवसात संपवलं? 12 दिवसात. तर 12 दिवसात त्याने किती खुर्च्या बनवल्या असतील? तर 12 गुणिला 2, प्रत्येक दिवशी 2 म्हणून टोटल काम केलं त्याने 12 दिवसात संपूर्ण काम केलं. तर पूर्ण काम किती आहे? पूर्ण काम आहे 24 खुर्च्या बनवायचं. पूर्ण काम आहे 24 खुर्च्या बनवायचं. आता काय करायचं आहे? तर हेच काम आता कोणीही केलं तर 24च काम करावं लागणार आहे, कारण की हे पूर्ण काम आहे. तर दोघे मिळून हे काम किती दिवसात करेल? आता इथे काही स्पेसिफाय नाही केलं कोणते दोघे मिळून. तर आपण असं समजूया की 24 हे काम समजा त्यांनी दिलं असतं की ब व क मिळून, आता इथे काहीच मेन्शन नाही बघा, ब व क मिळून दिलं असतं तर काय आहे, ह्या दोघांची बेरीज केली असती. ब एका दिवसात 1 खुर्ची बनवतो, क एका दिवसात 3 खुर्च्या बनवतो. तर ब आणि क हे दोघे मिळून किती बनवतील एका दिवसामध्ये? तर 4 खुर्च्या बनवतील. तर आपण केलं असतं 24 खुर्च्या बनवायच्या आहे आणि ब व क मिळून प्रत्येक दिवशी 4 खुर्च्या बनवतात. तर ब व क साठी काय होणार आहे? 6 दिवस लागणार आहे. पण इथे मला असं वाटतं की ऑप्शनमध्ये कुठे 6 नाही आहे. तर हे दोघे नसून तिघे असणार आहे. इथे प्रिंट मिस्टेक झालेली असणार आहे. इथे दोघे नसून काय असेल? इथे असणार आहेत तिघे. इथे दोघे मिळून नसून तिघे असणार आहे. आता तिघे मिळून ज्यावेळेस अ एका दिवसात 2 खुर्च्या बनवतो, ब एका दिवसात 1 खुर्ची बनवतो आणि क एका दिवसात 3 खुर्च्या बनवतो. जर तिघांनी एकच दिवसात सोबत काम केलं तर 2 अधिक 1 3 आणि 3 6 खुर्च्या बनवून होतील जर तिघांनी एकत्र काम केलं तर. आणि टोटल खुर्च्या किती आहेत? 24 आहेत. आणि तिघं मिळून ज्यावेळेस काम करतात, तिघे मिळून त्यावेळेस प्रत्येक दिवशी 6 खुर्च्या बनवतात. तर त्यांना एक दिवस किती लागणार आहे? 4 दिवस लागणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 हे काय असणार आहे? तुमचं उत्तर असणार आहे.
बघा, जे गरजवंत विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी आपण इथे फुल चॅप्टर वाईज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे फक्त 59 रुपयामध्ये. जर एखादे इंटरेस्टेड असाल तर हे चॅप्टरचं मेंबरशिप घेऊ शकता. प्लस जे तुम्हाला काही तुमचे डाऊट्स असेल तर तुम्ही तुमचे डाऊट्स मला कशावरती पाठवू शकता, @गणित1 हा टेलिग्राम ग्रुप आहे, ह्याच्यावरती तुम्ही तुमचे डाऊट्स मला पाठवा. धन्यवाद.